दापोली जवळील उगवतवाडी येथे निलेश दत्ताराम बाकर हा आपली बायको नेहा आणि 2 मुलांसह राहिला होता. त्याची घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची बायको एका लॉजवर काम करत होती. परिस्थिती गरिबीची असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. या परिस्थितीमुळे त्यांची चांगलीच ओढाताण होत होती. यातून सुटका करण्यासाठी कमाई वाढवून व बचत करून काहीतरी करणे आवश्यक होते. पण निलेशला दारू पिण्याचे व्यसन लागले होते. दारूच्या नशेत त्याला सगळ्याचा विसर पडत होता. नेहमी चिंतेत राहण्यापेक्षा त्याला दारूच्या धुंदीतच राहण्याचा नाद लागला. परिणामी कामाकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. तो कायम दारूच्या नशेत राहत असल्यामुळे त्याचे संसाराकडे व बायको मुलाकडे लक्ष नव्हते. हाताला कामही मिळत नव्हते. मनात आले तरच तो कामाला जात असल्याने त्याच्याकडे बहुतेकदा पैसे नसायचे. मग दारू पिण्याची हुकी आली की तो बायको नेहाकडून पैसे घेत होता. तिने पैसे दिले नाही तर तो तिला मारहाण करत होता. त्याच्या या सवयीमुळे घरात नेहमी तंटा होत होती. या भांडणाला नेहा कंटाळली होती. तिला तिचा नवरा समजून घेत नव्हता व तिची काळजी करत नव्हता. तिच्या सुखाचा विचार करत नव्हता. त्यामुळे ती एकाकी पडली होती. तिलाही कुणीतरी आधार देणारे व प्रेम करणारे असावे असे वाटत होते. या दरम्यान तिची ओळख लॉजवर काम करत असताना मंगेश चिंचगरकर या तरुणाशी झाली. तो तिच्याशी आपुलकीने बोलत होता. हळूहळू दोघांमधील ओळख वाढत गेली. ती त्याला मनातले सारे सांगू लागली. तो तिला जवळचा वाटत होता. तोही तिच्यावर फिदा होता. तिच्याशी जवळीक करण्याची कोणतीच संधी तो सोडत नव्हता. या मोहात ती वाहत गेली. पतीच्या दुर्लक्षाने निराश असलेल्या नेहाला मंगेशमुळे एक आधार मिळाला आणि तिचा पाय घसरला. मंगेश हा तिच्या जीवनात आल्याने ती नवरा निलेशकडे लक्ष देत नव्हती. तो दारू पिऊन भांडण काढू लागला की ती त्याला प्रत्युत्तर करू लागली होती. त्यामुळे त्यांचे भांडण विकोपाला गेले होते. अलीकडच्या काही महिन्यात त्याला आपल्या बायकोचे बाहेर कुठल्या तरी परपुरुषाबरोबर संबंध आहेत याची माहिती मिळाल्याने त्याच्या रागाचा पारा वर चढत होता. आपली बायको कामाला जाते असे सांगून प्रियकराला भेटायला जाते. त्याच्याबरोबर लॉजमध्ये मजा मारते हे त्याला समजले होते. तो तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता. एकदा दोनदा ती त्या लॉजवर काम करत होती. तिथे त्याने तिला मंगेश याच्याबरोबर हसताना पाहिले होते. ती त्याच्याबरोबर जास्त लगट करत आणि बोलत असल्याने तो तिच्यावर ओरडलाही होता. परंतु त्याच्या ओरडण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट ती नवऱ्यासमोरच जास्तच त्याच्याशी सलगीने बोलत होती. याचा अर्थ काही ती निलेशने ओळखले होते. तो काम करत नसल्याने ती त्याला जास्त भाव देत नव्हती. तिची प्रत्येक गरज प्रियकर मंगेश पूर्ण करत होता. त्यामुळे तिने नवरा निलेश याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. या प्रकाराने निलेश फार वैतागून गेला होता. दुसरीकडे त्याची चर्चा ही उगवतवाडी येथील लोकात होऊ लागली. नेहाचे मंगेशबरोबरचे प्रेमसंबंध हे जवळपास सगळ्यांना माहीत होते. त्यामुळे निलेशची आबरू इज्जत गेलेली होती. तो सतत दारूच्या अधीन झाला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो दारूच्या नशेत राहत होता. या संधीचा फायदा घेत नेहाने एका रात्री प्रियकर मंगेशला आपल्या घरी बोलावून घेतले होते. निलेश दारूच्या नशेत तरवून झोपला होता. मध्यरात्री 1 ते 3च्या दरम्यान त्याला जाग आल्यावर आतील रूममधून त्याला आवाज येऊ लागला. या आवाजाच्या दिशेने जात त्याने दरवाजा उघडून पाहिले असता नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश हे दोघे नको त्या अवस्थेत बेडवर पडले होते. दोघांनाही नग्न अवस्थेत बघून निलेशचे डोके सटकले. आपली बायको दुसऱ्या परपुरुषासोबत आपल्याच घरात त्या अवस्थेत बघून तो ओरडतच आत गेला. त्या दोघांनी कसेबसे आपले कपडे सावरले. चिडलेल्या निलेश हा मंगेश याला मारायला गेला. तेव्हा नेहाने त्याला घराबाहेर पळून जाण्यास मदत केली. त्यावेळी रागाच्या भरात निलेशने नेहाला बेदम मारहाण केली. नवऱ्याला ती रंगेहात सापडली तरी तिने आपल्या प्रियकराचा नाद सोडला नव्हता. त्याच्याबरोबरचे शरीर संबंध तिने चालूच ठेवले होते. निलेशने तिला कामावर जाऊ नको म्हणून सांगितले. पण ती हटकूनच कामाला जात होती. कामाला गेले तरच प्रियकर तिला भेटत असे. हल्ली निलेशने तिला भांडणात एकतर तू मला सोड
किंवा तुझ्या प्रियकराला सोड असे सांगितले होते, परंतु तिला नवऱ्यापेक्षा प्रियकरच हवा होता. आपल्या प्रेम संबंधात नवरा निलेश याचा अडसर तिला वाटत होता. तिला प्रियकर मंगेशसोबतच राहायचे होते, म्हणून तिने मंगेशला सांगितले की आपल्या मार्गातील निलेशला साफ कर, त्याला बाजूला कर, नाहीतर त्याला मारून टाक. मलाही त्याचा कंटाळा आला आहे. तिच्यासाठी मंगेश काहीही करायला तयार होता. तो निलेशला कायमचे संपवण्यास तयार झाला तेव्हा नेहाने मंगेशला सांगितले की त्याला भरपूर दारू पाज आणि दारूच्या नशेत त्याला मारून टाक आणि त्या रात्री माझ्यासोबत मजा मारण्यासाठी ये. तिने असे सांगितल्याप्रमाणे दिनांक 13 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास मंगेशने निलेशला फोन केला. आपल्या प्रकरणातून मार्ग काढूया असे सांगत त्याला बाहेर बोलावून घेतले. त्याला आपल्या 4 चाकी गाडीत बसून हर्णे बायपासला नेले. गाडीतच त्या दोघांनी दारू पिली. त्यावेळी मंगेशने त्याला भरपूर दारू पाजली. आपणही दारूच्या नशेत आहोत असे त्याला दाखवले. नेहाचा विषय काढून मंगेशने तू नेहाला मारहाण का करतोस अशी विचारणा केली. ती माझी बायको आहे असे उत्तर निलेशने दिले. तुझी बायको आहे, पण ती माझी कोण आहे हे तुला माहीत आहे का अशी विचारणा करत मंगेशने तिच्याविषयी अश्लील टिप्पणी केली. त्यावर निलेश चिडला. गाडीतच त्या दोघांची बाचाबाची सुरू झाली. दारूच्या नशेत असणाऱ्या निलेशच्या गळ्याभोवती त्याने दोरीचा फास टाकला आणि तो जोरात आवळला. त्याला त्याने ओरडण्याची संधी दिली नाही. त्याचा श्वास गुदमरला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा आपल्या हातून खून झाला आहे हे लक्षात येताच मंगेशने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. त्याचा मृतदेह आपल्या गाडीत तसाच ठेवून तो बायपासने पालगड पाटीलवाडी रस्त्याने आला. त्याला वाटेत एक विहीर आहे हे माहीत होते. त्या विहिरीजवळ तो आला. त्याने निलेशच्या मृतदेहाला गाडीतील लोखंडी पाटा बांधला, जेणेकरून त्याचा मृतदेह विहिरीच्या तळाशी जावा असा विचार त्याने केला. त्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत त्या विहिरीत निलेशचा मृतदेह त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून टाकला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर तो नेहाच्या घरी गेला. तिच्याबरोबर रात्र काढून तो पहाटे तिथून निघून गेला. जाताना त्याने नेहाला तुझा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दे असे सांगितले. त्यानंतर 14 जानेवारी रोजी संध्याकाळी नेहाने दापोली पोलीस स्टेशन गाठले. आपला नवरा निलेश बाकर हा दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेल्याचे आणि तो अद्यापही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीनुसार निलेश बाकर याचा पोलीस शोध घेत असताना त्याचा मृतदेह पालगड पाटीलवाडी येथील एका विहिरीत तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने निलेशचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या मृतदेहाला लोखंडी पाटा बांधल्याचे आणि त्याच्या गळ्यावर आवळ्याच्या खुणा दिसत असल्याने पोलिसांना संशय आला. या घटनेची माहिती त्याची बायको नेहा आणि त्याच्या घरच्या लोकांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दापोली येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती मयत निलेश याचा भाऊ दिनेश बाकर याच्याकडून घेतली असता त्याने पोलिसांना सांगितले की त्याची भाऊजाई नेहा हिचे मंगेश चिंचघरकर याच्याशी विवाहबाह्य संबंध असून त्या दोघांनीच आपल्या भावाचा घात केला असावा अशी शंका त्याने व्यक्त केली. त्यानुसार पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले. तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना तिने घटनेच्या दिवशी आपण घरात नव्हतो तर कामावर गेले होतो असे सांगितले. तिने कामावर गेलेली वेळ आणि लॉजवरून घरी येतानाची वेळ ही पोलिसांना खटकत होती. तसेच मयत निलेश हा दारू पिऊन आपल्याला मारहाण करत होता, त्यामुळे तो कधी घरी येतो आणि कधी घरातून जातो याची आपण चौकशी करत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अखेर महिला पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल करत आपणच आपल्या प्रियकराला सांगून नवरा निलेशला मारून टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी निलेश दत्ताराम बाकर वय 35 याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नेहा निलेश बाकर वय 30 आणि जिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर वय 35 या दोघांच्या विरोधात कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.